मित्रांनो, हुकुमाची राणी मालिकेचा आजचा संपूर्ण भाग काय झालंय चला पाहूयात. सुरुवातीलाच इकडे जोगतीन आलेली असते आणि जोगतीन मात्र आता राणीशी बोलत असते. मित्रांनो, राणी तिला विचारत असते की माझ्या आयुष्यात खूप काही वाईट गोष्टी घडत आहेत, मला काहीतरी सल्ला द्या, दिव्यांचा आशीर्वाद मला द्या. म्हणजे गेल्या काही दिवसात माझं आणि सरांचं म्हणजेच माझ्या नवऱ्याचं अतिशय बिनसत आहे आणि ते मला सांगतही नाहीयेत की काय कारण आहे. ते माझ्यापासनं दूर जात आहेत. या गोष्टीमुळे मी खरोखर खूप डिस्टर्ब झाले आहे. माझं काही चुकत आहे का असं मात्र राणी विचारत असते. तर मित्रांनो, आता जोगतीन तिला काहीतरी सांगणार असते तेवढ्यात आपल्याला दुसरा सीन पाहायला मिळतोय. त्यामध्ये इंद्राने चक्क आता ज्या गोट्याला आहे ते आपल्या रूममध्ये बोलवून घेतलेलं असतं. गोट्याला त्याला काहीतरी विचारायचं असतं. गोट्या, सांग मला तुझ्या आणि राणीमध्ये काय घडलं आहे? तू सारखंच एवढा डिस्टर्ब का असतोस आणि राणीने त्या दिवशी तुला का हाकलून दिलं? या गोष्टीबद्दल आता मात्र इंद्रा त्याला सविस्तर विचारत असतो. गोट्या मात्र अतिशय घाबरलेले असतो. त्याच्या तोंडात एक शब्द देखील फुटत नसतो. गोट्या शांतच बसलेले असतो. गोट्याला असं वाटत असतं की मी जर सरांना सांगितलं आणि काही गोंधळ झाला तर मग काय होईल पुढे? राणी मला पुन्हा एकदा खूप बोलेल आणि खूप सुनावेल. तर या भीतीने आता मात्र गोट्या गप्पा आणि शांत बसलेला असतो. तर इंद्रा त्याला सारखंच फोर्स करत असतो. तरी देखील गोट्याने अजूनही त्याला काही एक सांगितलेलं नसतं. तर मित्रांनो, इकडे राणी आता जोगतिनीकडे पुन्हा एकदा बोलताना पाहायला मिळते. त्यावेळेस आता राणी विचारते की काही करायचंय का? त्यामुळे देवी आई माझ्यावरती प्रसन्न होईल. तर मात्र जोगतीन हो बोलते. जोगतीन बोलते की तुला आता श्रावणी सोमवारचं व्रत करायचं आहे आणि हे व्रत अतिशय कठीण आहे. तुला मात्र एक पेटती ज्योत घेऊन पूर्ण गावाला फिरून यायचं आहे आणि पुन्हा एकदा ती ज्योत देवाच्या मंदिरात लावायची आहे. असं बोलल्यानंतर मित्रांनो, पाहायला मिळते की आता राणीला खूप मोठा धक्का बसतो. परंतु राणी आता तिच्या कुटुंबासाठी हे व्रत करण्यासाठी पूर्णपणे तयार झालेली असते. तर आता गोट्याही इकडे मित्रांनो सांगण्याचा विचार करत असतो, जेणेकरून आता सरांना जर सांगितलं तर सर मला समजून घेतील असं कुठेतरी गोट्याला आता शेवटी वाटत असतं. आणि गोट्या खरं काय ते मात्र सांगून देतो आणि इंद्रा सरांना धक्काच बसतो. आता गोट्या इंद्रा सरांची माफी मागत असतो. इंद्रा सरांना हात जोडत असतो. सर माफ करा, मला माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली, मी असं करायला पाहिजे नको होतं. तर मित्रांनो, आता गोट्याने चक्क इंद्रा सरांचे पाय देखील ऑफिस केबिनमध्ये पकडलेले असतात. गोट्या असं बोलत असतो की मी सर माझ्या भावाची म्हणजेच राणीची देखील नाक घासून माफी मागायला तयार आहे, परंतु मला या सर्व संकटातनं बाहेर काढा. मी राणीशिवाय जगू शकत नाही. राणी माझा भाऊ आहे. तर मित्रांनो, असं आता मात्र गोट्या खूप रडत बोलत असतो आणि त्याच्या अशा वागण्यावरती कुठेतरी इंद्राला खूप दया येत असते. कारण बिचारा गोट्या आता त्याच्या मैत्रिणीसाठी तिळ तुटत असतो. मित्रांनो, गोट्याचं हे वागणं आता मात्र सरांना, इंद्रा सरांना खूप भावलेलं असतं. इंद्रा आता त्याला उभं करतो आणि तेवढ्यात मित्रांनो पाहायला मिळते की दुसऱ्या सीनमध्ये राणी आता हे व्रत करणार आहे असं आता जोगतिनीला सांगत असते. जोगतिनीला बोलत असते की माझ्या संसारासाठी हे मी व्रत करण्यासाठी तयार आहे, तुम्ही माझी मदत करा. आता हा सर्व प्रसंग होताच मित्रांनो, घरी मात्र इंद्रा आलेला असतो. घरी आल्यानंतर त्याला राणीशी बोलायचं असतं, त्याला गोट्याविषयी तिला सांगायचं असतं, परंतु राणीला देखील त्या व्रताबद्दल इंद्राला सांगायचं असतं. मित्रांनो, पाहायला मिळते की आता इंद्राच पहिल्यांदा बोलण्यास सुरुवात करतो आणि राणी बोलते, तुम्ही त्या गोट्याचं नाव देखील काढू नका. गोट्याबद्दल तुम्हाला सर्व काही सत्य अजून माहीत नाहीये. गोट्या हा आता मात्र माझ्यासाठी कायमचा दूर झालेली गोष्ट आहे. तर मित्रांनो, पाहायला मिळते की राणी बोलते की आता मला कधीही गोट्याचं तोंड पाहायचं नाहीये, त्यामुळे सर तुम्ही कृपया त्या गोट्याचा काही विषयच काढू नका. तो काय बोललाय तुम्हाला माहिती आहे का? त्यावेळेस आता सर जे आहे बोलण्यास सुरुवात करतात आणि सांगतात की तुला जे बोललाय ना, तो येऊन मला देखील ऑफिस केबिनमध्ये बोलला आहे. त्यामुळे राणी आता मात्र मला असं वाटतंय की या गोष्टीमध्ये तुझ्याविषयी अतिशय काळजी गोट्याला वाटते, म्हणूनच गोट्याने तुला सांगण्याची हिंमत केली, अन्यथा गोट्याने असं केलं नसतं. मित्रांनो, आता इंद्रा जी आहे तिला समजावून सांगत असतो की तू गोट्याशी दोस्ती करून घे. गोट्या तुझ्या विना एकटा खूप अस्वस्थ फील करत आहे, त्याला खूप त्रास होत आहे. त्यामुळे राणी तू त्याच्याशी आता पुन्हा एकदा पहिल्यासारखं वागण्यास सुरुवात कर आणि त्याला दिलासा दे. तर मित्रांनो, राणी मात्र त्याच्याविषयी ठाम असते की मला त्याचं तोंडही पाहायचं नाहीये. मित्रांनो, आता गोट्या आणि राणीची दोस्ती पुन्हा पहिल्यासारखी पाहणं खरोखरच अवघड झालेलं असतं. राणी मात्र हट्टालाच पेटलेली असते. इंद्राचं समजावणं देखील तिकडे फेल झालेलं असतं. आता इंद्राच्या मनामध्ये खूप गिल्टी फील होत असतं. इंद्राला असं वाटत असतं की आपण एवढं राणीला समजावलं तरी देखील राणीला काही एक फरक पडला नाही.
याचा अर्थ राणीचा माझ्यावरती किती विश्वास आहे आणि मी तिचा खरोखरच विश्वासघात केला आहे आणि या गोष्टीचा गिल्ट त्याने मनामध्ये ठेवलेला असतो. मित्रांनो, पाहायला मिळते की राणी बोलत असते की चला आता खाली, मला काहीतरी महत्त्वाचं सगळ्यांना सांगायचं आहे. तर आता खाली जेवणानिमित्त सर्वजण जमा झालेले असतात. पाहायला मिळते की राणी त्या व्रताबद्दल सर्वांना सांगणार असते. त्याच वेळेस आता इंद्रा बोलत असतो की अगोदर आपण जेवण करून घेऊयात राणी. परंतु राणी काही ऐकण्यास तयार नसते. राणी बोलत असते की मला आबा आणि सर्वांना ही गोष्ट आत्ता म्हणजे आत्ताच सांगायची आहे. तर आबा बोलतात की सांगून टाक बाळा, तुला काय सांगायचं आहे ते. तर राणी बोलते की आपल्या सर्व घरावरती खूप मोठं संकट आलं आहे सर, आणि माझ्यामध्ये जो दुरावा झाला तो आता दूर करण्याचा चान्स मला मिळाला आहे. मला मात्र एक मोठं व्रत करण्यासाठी देवी आईने सांगितलेलं आहे. मला त्यांनी पेटती मशाल घेऊन पूर्ण गावाला अनवाणी चालायचं सांगितलं आहे आणि मध्यरात्री देवळात येऊन पोहोचायला सांगितलं आहे. आणि हे व्रत पूर्ण झाल्यानंतर कदाचित सर आणि माझ्यावरचं संकट टळू शकतं. तर मित्रांनो, असं बोलल्यानंतर पाहायला मिळते की इकडे रत्नाईला खूप मोठा धक्का बसतो. रत्नाई बोलते की तू एवढं व्रत कसं करणार. तर इंद्राही या गोष्टीची सहमत असतो. इंद्रा बोलत असतो की तुला त्रास होईल राणी, असं करू नकोस. तर राणी हट्टाला पेटून हे व्रत करणार असते. तर इकडे मात्र तनिषाचा घरामध्ये जबरदस्त सुपरहिट प्लॅन सुरू असतो. तिघे हे विलन आता एकत्र झालेले असतात. विक्रांत आणि त्याची टीम चांगलाच विचार करत असतात. तर तनिषा त्यांना काउन्सिलिंग करत असते. तनिषा बोलत असते की आता ही बावळटबाई स्वतःच व्रत करणार. ती मला घरात घेऊन आली आणि या दोघांमध्ये गैरसमज निर्माण झाले. म्हणजे अगोदर तिने मला या घरामध्ये आणलं नसतं तर ही गोष्टच घडली नसती. कसं या मूर्ख बाईला समजत नाही, असं मात्र बोलत तिच्यावरती ती हसत असते. आणि यानंतर मित्रांनो, फायनली पाहायला मिळते की आता तनिषा तो प्लॅन तिचा सांगण्यास तयार असते की आता आपण राणीचं ते व्रत कसं मोडायचं, म्हणजे राणीला आपल्याला ते व्रत पूर्ण करू द्यायचं नाही याबद्दल आता ती सांगत असते. तर पुढील भागामध्ये मित्रांनो, राणी आता त्या मंदिरात आलेली आहे, ज्या मंदिरामधनं तिचं व्रत सुरू होणार आहे. हे व्रत अतिशय कडक असल्यामुळे जोगतीन आता तिला सर्व काही इन्स्ट्रक्शन आणि माहिती देत असते. जोगतीन सांगत असते की या व्रतामध्ये तुला खूप सारा त्रास होऊ शकतो आणि हे व्रत जर तू मोडलंस मध्येच तर मात्र तुझ्या संसाराचं काही खरं नाही. तर मित्रांनो, राणीने मात्र आता संसार पेलण्यासाठी चक्क डोक्यावरती आता ती पेटती मशाल घेतलेली आहे आणि पाहायला मिळते की ती घेऊन राणी आता पूर्णपणे अणवाणी पूर्ण गावाला फेरी मारत निघालेली असते. मित्रांनो, आता या गोष्टीमध्ये तनिषा आणि उर्मिला सोबतच विक्रांत तिच्या अंगावरती चिखल उडवणार आहेत. चिखल उडवत मात्र तिचा ते ड्रेस खराब करणार आहेत आणि पेटती मशाल मात्र ते विझवून टाकणार आहेत. या गोष्टीमुळे राणीचं हे जे व्रत आहे मित्रांनो, ते काही पूर्ण होत नाही आणि या सर्वांना खूप मोठा आनंद होतो. मित्रांनो, राणी आता हे व्रत पूर्ण करू शकल्यामुळे पुढे ती स्वतःला अतिशय संताप करून घेत असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता नक्की काय होईल पाहणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे. मित्रांनो, पुढील भाग पाहण्यासाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून नक्कीच कळवा.